जय भीम. मला रिप्लाय केलं तर समजेल की आपण आहात. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि सर्वप्रथम बहुजन संघटक या पेजचे मी आभार व्यक्त करते की ही माझी तिसरी वेळ आहे. मला तिसऱ्यांदा संधी मिळतीये इतक्या मोठ्या पेजवर बोलण्याची. त्यासाठी बहुजन संघटक या पेजचे जे सगळे पदाधिकारी आहेत या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आजचा जो माझा विषय आहे याबद्दल मी माझी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जय भीम सर्वांना. मला असं वाटतं की हा जो आजचा जो माझा विषय आहे, आंतरजातीय विवाह, समाज वास्तव आणि जातीअंताची दिशा, तर हा विषय आपल्याकडे जवळजवळ 1 तास आहे. आपण 45 मिनिटं गृहीत धरू. हा जर विषय आज पूर्ण नाही झाला तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. पण आज या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी अधिक वेळ न घालवता माझ्या विषयाला सुरुवात करते. जय भीम. जय भीम सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, इथे जे सगळे उपस्थित आहेत ते, आपण गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खूप मोठ्या अशा जागतिक संकटात सापडलेलो आहोत. आपत्कालीन परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे कोरोनाची. सगळीकडे कोरोना आहे. सातत्यानं कोरोनाच्या बातम्या आपण ऐकतो आहोत. सातत्यानं तेच आहे. देशात कोरोना, जगात कोरोना, अशा सगळ्या बातम्या आपल्या अंगावर रोज धडाधड येत आहेत, आपल्या कानावर आदळत आहेत. कोरोनाचे वाढते आकडे आपल्याला बातम्यांमधून ऐकायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या महिन्यात काही आठवड्यांपूर्वी आणखीन वेगळ्या प्रकारच्या काही बातम्याही आपल्या कानांवर आदळल्या. आणि मला असं वाटतं की जेव्हा या काही बातम्या ऐकल्या, जेव्हा ह्या बातम्या येऊन धडकल्या, तेव्हा त्या कोरोनापेक्षा पण अधिक महाभयंकर अशा बातम्या होत्या. कुठली बातमी? जो विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत, आंतरजातीय विवाह, या विषयावर आपण बोलणार आहोत. त्याच्या मागे कारणच हे आहे की गेल्या काही आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही इथलं समाज जीवन जे काही ढवळून निघालेलं आहे, त्या घटनांबद्दल आपण आज चळवळीचे कार्यकर्ते किंवा फुले शाहू आंबेडकरांचे विचारांचे आपण पाईक या नात्यानं, भारतीय नागरिक या नात्यानं एक आत्मचिंतन करणं कुठेतरी गरजेचं आहे. या विषयाबद्दल बोलणं आवश्यक आहे आणि म्हणून हा विषय घेऊन आपण इथे आलेलो आहोत. पुण्यासारख्या शहरामध्ये, म्हणजे मी असं म्हटलं की एक बातमी आली, एक महिना पूर्ण झाला असेल, एक बातमी आली की पुण्याच्या जवळच्या पिंपरी चिंचवड या शहरामध्ये विराज जगताप नावाच्या मुलाची जी हत्या करण्यात आली, जो निर्घुण खून करण्यात आला. कशामुळे? तर प्रेम प्रकरणातून. ही बातमी जेव्हा ऐकली, जेव्हा ती धडकली, तेव्हा मी खरं सांगते की अक्षरशः म्हणजे जे कार्यकर्ते आहेत, जे लोक आहेत, आम्ही सगळे असे उडालो. ऑनर किलिंग ही पहिली घटना नाही. ही विराज जगतापची घडलेली ही निश्चितच पहिली घटना नव्हती, ना देशातली ना महाराष्ट्रातली. या बातम्या दरवर्षी कानावर येत असतात. दरवर्षी संशोधक म्हणून, अभ्यासक म्हणून या बातम्यांकडे आम्ही बघत असतो. पण या वेळेला काय झालं? जे पुणं महात्मा फुल्यांचं पुणं आहे, जे सावित्रीमाईंचं फुल्यांचं पुणं आहे, ज्या पुण्यामध्ये देशातली पहिली शाळा उभी राहते मुलींसाठी, त्या फुल्यांचं हे पुणं, ज्या पुण्याला स्मार्ट सिटी म्हटलं जातंय, जे पुणं ग्लोबल सिटी म्हणून, मेगा सिटी म्हणून पुढे येतंय, जागतिक दर्जाचं शहर आज पुण्याला म्हटलं जातंय, जिथे पुणे विद्यापीठ आहे आणि जे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जाते, अशा पुण्याच्या भूमीत, जिथे आंबेडकरी चळवळीचा, ज्या पुण्याला बालेकिल्ला म्हटलं जाते, जिथे अनेक पुरोगामी संघटना, अनेक पुरोगामी चळवळींचा जन्म झालेला आहे, अशा पुण्यामध्ये, पुण्याच्या अगदी जवळच्या ठिकाणी, जिथे रोज अनेक कार्यकर्त्यांचा वावर असतो, जिथे अनेक पुरोगामी कार्यक्रम सातत्याने, उपक्रम राबवले जातात, अशा ठिकाणी ही घटना घडते.
हे खूप धक्कादायक आणि यापेक्षाही जास्त म्हणजे निराशावादी असं होतं असं मला वाटतं. आणि या उपरही मला असं म्हणायचंय की ही घटना घडून गेल्यानंतर समाज माध्यमावर स्पेशली फेसबुकवर या संदर्भात जे काही महानाट्य घडत होतं, म्हणजे या राजरोसपणे या घटनेचं समर्थन केलं जात होतं. एका बाजूला समर्थन करणारी, अत्यंत निर्लज्जपणे या घटनेचं समर्थन करणारी एक टोळी, माफ करा पण मी टोळी म्हणेल, मी दोन्ही बाजूंना टोळ्या म्हणते, की या बाजूला या घटनेचं समर्थन करणारी एक टोळी आणि दुसऱ्या बाजूला या घटनेचं वैचारिकदृष्ट्या खंडन न करता अत्यंत अयोग्य आणि अविचारी पद्धतीने याच्यावर रिॲक्ट झालेली दुसरी टोळी. हे जेव्हा फेसबुकवर घडताना आम्ही बघितलं तेव्हा अत्यंत आणखीन निराशा वाटली. इतकं लांछनास्पद प्रकरण आहे आणि याच्यातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत फेसबुकवर, ज्या कमेंट, ज्या पोस्ट सातत्याने गेले 2-3 आठवडे पडत होत्या, जे काही वादविवाद होत होते, यामुळे मला असं वाटतं की मला कुठेतरी असं वाटलं की खूप डिप्रेशनमध्ये घेऊन जाणारी ही गोष्ट आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपलं स्वतःचं समाज म्हणून, या समाजाचा एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. या घटनेनंतर कुठेतरी याची जाणीव झाली की एक भारतीय समाज म्हणून आपला समाज हा किमान 100 वर्ष मागे आहे. आपण सगळे 100 वर्ष मागे आहोत. जाती अंताचा लढा, जातीचे प्रश्न, वर्गाचे प्रश्न, ह्या ज्या सगळ्या समस्या, ह्या ज्या अडचणी, हे जे सगळे प्रश्न आहेत, हे जवळजवळ शतकभरापूर्वीचे प्रश्न होते आणि या प्रश्नाशी होड घेत इथे फुले उभे राहिले, इथे बाबासाहेबांनी स्वतःचं आयुष्य वेचलं. परंतु जवळजवळ शतक उलटून गेल्यानंतरही अनेक समाज सुधारक इथे वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यांवर उभे राहिले, या विषयावर बोलले आणि इतका काळ लोटलेला असताना देखील पुन्हा एकदा आपण समाज म्हणून तसूवरही हललेलो नाही आहोत. हा जो जातीचा प्रश्न आहे, जात संघर्षाचा मुद्दा आहे, हा कुठेही कमी झालेला नाहीये आणि म्हणून आपल्याला समाज म्हणून पुन्हा एकदा आपली सगळ्यांची चाचपणी करणं आणि या घटनेच्या निमित्ताने केवळ एकमेकांवर शिंतोडे उडवण्यापेक्षा किंवा अधिकाधिक 2 जातींमध्ये तेढ वाढवण्यापेक्षा या घटना का घडत आहेत याचा विचार करणं, या अनुषंगाने चर्चा करणं आणि पुढे आपल्याला काय करायला हवं समाज म्हणून, या गोष्टी आपल्याला जर आपण या गोष्टींपासून फारकत आपल्याला कशा पद्धती, जाती अंताची दिशा आपण कशी ठरवायला हवी, यासाठी आपण हे विषय घेऊन पुढे येतो आहोत आणि आपण सर्वांनी या विषयावर विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि हे इथेच न सोडता इथून पुढच्या आपल्या पिढ्या जात नावाच्या गोष्टीपासून कशा अलिप्त राहतील, कशा बाजूला राहतील, ज्यांना जात नावाची गोष्ट समजणारच नाही, अशी काहीतरी कृती आपण करणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपण हा विषय आज घेतो आहोत. प्रश्न असा पडतो, जेव्हा आपण आंतरजातीय विवाह, समाजवास्तव आणि त्या अनुषंगाने पुढे जाती अंताची दिशा याबाबत बोलणार आहोत, तेव्हा सर्वप्रथम मला असं वाटतं की मुळातच आंतरजातीय विवाहाबद्दल बोलताना विवाह म्हणजे नेमकं काय, किंवा विवाह नावाची ही जी रीत, ही जी पद्धती, ज्याला काही लोक संस्कार म्हणतील, हे जे सगळं समाजामध्ये मान्यता पावलेलं आहे, यामागचा इतिहास किंवा यामागचं नेमकं राजकारण काय आहे हे जाणून घेणं थोडक्यात खूप गरजेचं आहे. आणि जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं हे पुस्तक, हा ग्रंथ जर वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब असं म्हणतायत की जात्यंतर्गत विवाह म्हणजे जातीत होणारे विवाह, जातीत होणारी लग्न ही जात व्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. आता आपण जर थोडंसं विवाहाच्या इतिहासामध्ये मित्रांनो डोकावलं तर आपल्या लक्षात येतं, आपण सगळ्यांनीच हे अभ्यासलेलं असतं, माहिती असतं आपल्याला की मानवी जीवन हे कसं आहे, तर हे भटकंती करणारं होतं. माणूस भटकंती करायचा, शिकार करायचा. मग काय झालं, हळूहळू तो
तो टोळी करून राहायला लागला. मग त्याला शेतीचा शोध लागला. हे सर्वांनाच माहिती आहे. शेतीचा शोध लागल्यानंतर काय झालं? शेतीचा शोध लागल्यानंतर माणसाचं भटकणं हे थांबलं. माणसाचं जीवन हे स्थिर झालं. जेव्हा माणसाचं जीवन हे स्थिर झालं त्यावेळेला टोळ्या, गट नावाची गोष्ट उदयाला आली. एक गटामध्ये श्रेष्ठत्वाच्या भावना उदयाला आल्या. आपला गट हा इतरांपेक्षा वेगळा असायला हवा, तो श्रेष्ठ ठरायला हवा, या भावनांचा तिथे उदय झाला. आणि याच वेळेला जेव्हा ह्या टोळ्या, हे गट उदयाला येतात, मानवी जीवन स्थिर होतं, त्यावेळेलाच कुटुंब नावाची एक संकल्पना उदयाला येते. मग ही कुटुंब नावाची जी संकल्पना आहे, जी या जातव्यवस्थेसाठी कुटुंब, गोतावळा ही व्यवस्था अत्यंत महत्वाची ठरते. कशासाठी? मी असं म्हटलं की गट नावाची भावना या टप्प्यावर जेव्हा उदयाला आली, टोळ्यांनी जेव्हा आपापले गट, टोळ्या बांधायला सुरुवात केली, त्यावेळेला नेमकं काय झालेलं दिसतं तर आपले गट, आपला समुदाय हा इतरांपेक्षा वेगळा राहावा, यासाठी या गटाला, या समुदायाला स्वतःला बंदिस्त करून घेणं, इतरांशी सगळ्या प्रकारचा संपर्क तोडणं, सगळे व्यवहार बंद करणं हे आवश्यक ठरलं. आणि मग याच पातळीवर हे करण्यासाठी टोळीतल्या, गटातल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या बायका होत्या, ज्या आधी लैंगिकदृष्ट्या मुक्त होत्या, ज्यांनी शेतीचा शोध लावला होता, ज्या अत्यंत समृद्ध होत्या, असा जो स्त्री नावाचा घटक होता, या स्त्री नावाच्या घटकाला नियंत्रणात ठेवणं, लैंगिकदृष्ट्या त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं हे गटातल्या पुरुषांना क्रमप्राप्त ठरलं. आपल्या गटाची इतर गटाशी सरमिसळ जर होऊ द्यायची नसेल, आपल्या गटाची, आपल्या टोळीची शुद्धता, आपल्या गटाचं पावित्र्य जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल तर इतर गटाशी आपल्या गटातल्या स्त्रीचं लैंगिक संबंध येऊ नाही दिले पाहिजे. या राजकारणातून विवाह नावाची एक गोष्ट इथे उदयाला आली. मी संपूर्ण समाजाबद्दल बोलते. विवाह नावाची गोष्ट यासाठी इथे उदयाला आली. आणि या विवाहाला पुढच्या काळामध्ये धर्माने पवित्र, शुद्ध, नैतिक असं सारं अधिष्ठान मिळवून दिलं. मग आता ही जी विवाह नावाची गोष्ट आहे, ही विवाह नावाची गोष्ट जेव्हा उदयाला आली आणि त्या माध्यमातून स्त्री नावाच्या घटकावर, जी आधी मुक्त होती, तिच्यावर लैंगिक नियंत्रण मिळवलं गेलं. योनी शुचितेच्या, पावित्र्याच्या मी भाकड असंच म्हणेल, या भाकड आणि भंपक कल्पनांमध्ये स्त्रीला अडकवण्यात आलं. आणि अशा पद्धतीने हे जे गट होते, ह्या ज्या टोळ्या होत्या, ज्या वर्चस्वशाली होत्या, ज्यांना इतरांवर आपण श्रेष्ठ आहोत ही त्यांच्यामध्ये भावना होती आणि आपलं श्रेष्ठत्व ज्यांना सातत्याने अधोरेखित करायचं होतं, असा जो सुपिरियर स्वतःला समजणारा गट होता, या गटाने आपल्या स्वतःला बंदिस्त करून घेतलं. जेव्हा या गटाने, जेव्हा श्रेष्ठ असणाऱ्या, वरचढ ठरणाऱ्या गटाने स्वतःला अशा पद्धतीने बंदिस्त करून घेतलं, त्यावेळी या गटाचं, या टोळ्यांचं इतर टोळ्यांनी, इतर गटांनी अनुकरण करायला सुरुवात केली. मी पुन्हा एकदा ॲनिहिलेशन ऑफ कास्टचा इथे तुम्हाला संदर्भ देते. तुम्ही जर हे वाचलं तर बाबासाहेब याच्यामध्ये विवेचन करताना आपल्याला दिसतात की जो श्रेष्ठ गट असतो, जो इतरांना श्रेष्ठ वाटतो, समाजामध्ये जो इतरांना आदर्श वाटतो, अशा गटाची, अशा समुदायाचं अनुकरण करण्याची एक प्रकारची मानसिकता समाजामध्ये असते. आणि अगदी ह्या टप्प्यावर इथे हेच झालेलं दिसतं. प्रत्येक टोळीनं आपल्याला स्वतःला बंदिस्त केलं, इतरांशी व्यवहार बंद केले आणि अशा पद्धतीने जात नावाची गोष्ट उदयाला आली. आता तुम्ही जर नीट बघितलं तर ही जात नावाची गोष्ट आणि याच्यातून जात नावाची एक भरभक्कम मोठी अशी व्यवस्था, जी हजारो वर्षांपासून इथे उभी आहे, ही व्यवस्था जर इथे कशामुळे उदयाला आली असेल तर जसं बाबासाहेब म्हणतात की जात्यंतर्गत विवाह ही इथल्या जाती व्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. म्हणजेच इथल्या ज्या स्त्रिया होत्या, या स्त्रियांना यांच्यावर लैंगिक नियंत्रण प्राप्त करून योनी शुचितेच्या बंधनात यांना अडकवून जात नावाची गोष्ट यांच्या दमनावर, यांच्या शोषणावर उभी राहिलेली दिसते. आणि जे स्वतःला वर्चस्वशाली समजणारे पुरुषांचे गट आहेत,
ते स्वतःचं वर्चस्व स्त्रियांच्या माध्यमातून सातत्याने इथे टिकवून ठेवताना आपल्याला दिसतात. हे राजकारण जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल, हे राजकारण आपण याच्यासाठी बघतोय, या इतिहासात आपण याच्यासाठी जातोय की आजच्या घडीला जात नावाची ही जी गोष्ट सातत्याने आपल्याला छळतीये, जाती व्यवस्था जी आपल्याला सातत्याने छळतीये, तर ही जी जाती व्यवस्था आहे ही अजिबात दैवी नाहीये. ही जाती व्यवस्था अजिबात म्हणजे अजिबात नैसर्गिक नाहीये. तर ही जाती व्यवस्था काही मुठभर पुरुषांनी, मी पुरुषांनी असं म्हणते, काही मुठभर पुरुषांनी जे स्वतःला श्रेष्ठ समजत होते, ज्यांना इतरांना सातत्याने दुय्यम अधोरेखित करायचं होतं, ज्यांना इथल्या भौतिक, इथल्या राजकीय, इथल्या सत्तेमध्ये सातत्याने वाटा हवा होता, हे मिळवायचं होतं, या पुरुषांच्या गटांनी ही जात नावाची व्यवस्था उभी केलेली आहे. आणि हे आपण याच्यासाठी बघितलं की याचाच अर्थ ही जी व्यवस्था आहे ही मानवनिर्मित आहे, काही मुठभर लोकांनी निर्माण केलेली आहे. ही जी विवाहाच्या ह्या पद्धती आहेत, ह्या ज्या संकल्पना आहेत, ज्या वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांमध्ये हे रुजलेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या डोक्यात हे जे फिक्स बसलेलं आहे, हे जे सगळं आहे ते काहीच नाहीये, तर हे सगळं मानवनिर्मित आणि स्वस्वार्थासाठी उभं केलेलं असं राजकारण आहे. मग पुढच्या काळात काय झालेलं दिसतं, मी मगाशीच असं म्हटलं की धर्म नावाची जी एक गोष्ट इथे उभी केली, ज्याचा उल्लेख मी ब्राह्मणी पुरुष सत्ताक धर्म असा करेल. कारण हा जो धर्म होता तो विशिष्ट गटाने, जो सुपिरियर स्वतःला समजत होता, आणि अर्थातच भारतीय समाजामध्ये स्वतः अत्यंत श्रेष्ठ स्थानी असलेला, उतरंडीच्या सर्वात वरच्या टोकाला असणारा कुठला गट आहे, कुठला समुदाय आहे, तर तो ब्राह्मण समुदाय. मित्रांनो, बंधूंनो, इथे कदाचित ब्राह्मण समाजातले माझे काही मित्र, बंधू, भगिनी उपस्थित असतील. मी कुठल्याही जातीबद्दल इथे बोलत नाहीये वैयक्तिकरित्या, तर मी व्यवस्थेबद्दल बोलते, मी व्यवस्थेच्या राजकारणाबद्दल बोलते. आणि मला असं वाटतं की जर इथे बुद्धिजीवी वर्ग उपस्थित असेल तर नक्कीच त्यांना मी काय बोलतेय हे समजतंय. मी कुठल्याही जातीच्या विरोधात बोलण्यासाठी आलेली नाहीये, तर आपण सगळे मिळून ह्या जात व्यवस्थेचं, जी अक्षरशः आपल्याला लागलेली कीड आहे आपल्या सगळ्यांच्या मेंदूला, मनाला, ह्या किडीबद्दल आपण बोलतोय. हिचं विश्लेषण आपण निरपेक्षपणे करणं गरजेचं आहे, आणि म्हणून मी हे सारं बोलते. मग इथला जो वरचढ असा समूह आहे तो निश्चितच ब्राह्मण समूह आहे. या ब्राह्मण समूहानं धर्म नावाची गोष्ट उभी केली, आणि म्हणून या धर्माला मी ब्राह्मणी धर्म असा शब्द वापरतेय. हा जो ब्राह्मणी धर्म आहे तो ब्राह्मण समुदायाचं, ब्राह्मण पुरुषाचं श्रेष्ठत्व अधोरेखित करतो. हा जो धर्म आहे तो ब्राह्मण पुरुषाला भूदेव असं म्हणतो, पृथ्वीवरच्या देवाचं स्थान हा धर्म मिळवून देतो, असा हा ब्राह्मणी पुरुषी धर्म आहे. मग या ब्राह्मणी पुरुषी धर्माला पुढच्या कालखंडामध्ये मनुस्मृतीसारखे ग्रंथ, जे जातीच्या दृढीकरणासाठी पौष्टिक असे म्हणावे लागतील, असे ग्रंथ पुढच्या टप्प्यावर इथे निर्माण झाले. आणि या बळकट अशा धर्मव्यवस्थेने हे जे काही राजकारण होतं स्वस्वार्थासाठी उभं केलेलं, या राजकारणाला धर्माचा मुलामा दिला, या राजकारणाला पावित्र्याचा मुलामा दिला, दैवीकरण केलं, याचं नैसर्गिकीकरण केलं. कसं होतं, एखादी गोष्ट जेव्हा मानवनिर्मित असते तेव्हा त्या गोष्टीचं खंडन केलं जातं, पुढे जाऊन त्या गोष्टीच्या विरोधात आक्षेप घेण्याच्या दाट शक्यता असतात. परंतु जेव्हा एखादी गोष्ट ही नैसर्गिक आहे, जेव्हा एखादी गोष्ट ही दैवी आहे, ती मानवनिर्मित नाहीये, असं जेव्हा राजकारण उभं केलं जातं तेव्हा त्या गोष्टीला निश्चितच शह दिला जात नाही. आणि अगदी हीच खेळी इथे खेळलेली दिसते. लग्नाच्या बाबतीत, विवाहाच्या बाबतीत आता आपण बोलतोय, तर विवाह नावाची गोष्ट इथे एक संस्कार, एक पवित्र संस्कार म्हणून आपल्या पुढे आणलेली दिसते. मग मनुस्मृतीसारखे जर ग्रंथ बघितले तर या ग्रंथामध्ये पुढच्या टप्प्यावर विवाहाचे प्रकार सांगितले गेलेले दिसतात, त्याचबरोबर विवाहाच्या पद्धती, विवाहाच्या रीती सांगितलेल्या दिसतात. यातल्या 2 रीती याच्याबद्दल आपण विचार करूयात, जे आपल्या विषयाशी सुसंगत आहेत. एक मनुस्मृती सांगते अनुलोम विवाह नावाची पद्धती आहे, आणि दुसरी प्रतिलोम विवाह पद्धती अस्तित्वात आहे. मग आता अनुलोम विवाह पद्धती म्हणजे काय, तर श्रेष्ठ वर्णातल्या पुरुषाने जर कनिष्ठ वर्णातल्या स्त्रीशी विवाह केला
तर त्याला अनुलोम विवाह असं म्हणायचं। आणि कनिष्ठ वर्णातल्या शूद्र वर्णातल्या वंशातल्या पुरुषाने जर वरच्या उच्च वर्णातल्या स्त्रीशी विवाह केला तर अशा विवाहाला प्रतिलोम विवाह म्हणायचं। आणि हे जे प्रतिलोम विवाह आहेत, हे प्रतिलोम विवाह हे अत्यंत घातक आहेत, हे निंदनीय आहेत आणि हे त्याज्य आहेत। असे प्रतिलोम विवाह हे टाळायला हवेत जे धर्माच्या विरोधात आहेत। आणि आपण जर बघितलं प्रतिलोम विवाह ही जर कन्सेप्ट आपण बघितली आणि आताचे जे ऑनर किलिंग, खरं तर मित्रांनो आपण ऑनर किलिंग असं म्हणतोय आणि ऑनर किलिंग असं ह्या हत्यांपेक्षा मी खून म्हणेल, हे जे खून होत आहेत दरवर्षी सातत्याने इथे, ह्याला ऑनर किलिंगचा मुद्दा म्हटला जातोय। हे राजकारण जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा असं लक्षात येतं आपल्या की ऑनर म्हणजे प्रतिष्ठा, ऑनर किलिंग प्रतिष्ठेतून होणारे खून, हे खून अजिबात प्रतिष्ठेतून होणारे नाहीयेत, तर जातीने, ब्राह्मणी धर्माने ज्या खोट्या जाती रचल्या, ह्या खोट्या जातीनं जी खोटी प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे, जे सगळं दांभिक आहे, त्या खोटेपणातून येणारी जी अहंगंडातून येणारी जी प्रतिष्ठा आहे, या प्रतिष्ठेपायी होणारे हे खून आहेत, हे अत्यंत अमानवी लांछनास्पद अशी कृत्य आहेत। आणि म्हणूनच आपण ऑनर किलिंग म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण याला जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी होणारे खून असं म्हणूया आणि पुढे जाऊया। मग आता जी आपण प्रतिलोम नावाची धर्मशास्त्रातली ही संकल्पना बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की धर्मशास्त्र प्रतिलोम पद्धतीला त्याज्य ठरवतं, निंदनीय ठरवतं। आणि जर थोडंसं आपण आता ह्या घडणाऱ्या घटनांकडे जर लक्ष दिलं बारकाईने तर आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये येत्या काही वर्षांमध्ये ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत, हे जे खून झालेले आहेत, जे युवक युवती बळी पडलेले आहेत प्रेम प्रकरणांतून, हे दुसरं तिसरं काही नाहीये तर कुठेतरी मनुस्मृतीमध्ये जो विचार मांडला गेलाय, जे प्रतिलोम विवाहाला जे बंधन घातलेलं गेलंय, जे त्याज्य ठरवलेलं आहे, अगदी हे त्याचंच पालन झालेलं कुठेतरी आपल्याला दिसून येतं। जे आपण आत्ताची जी पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली जी घटना होती, विराज जगताप या मुलाची जी अत्यंत निर्घुणपणे हत्या केली, ही घटना असेल किंवा जर तुम्ही जर थोडंसं लक्ष दिलं ह्या येत्या काही वर्षांमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, स्पेशली याच्यामध्ये भारतामध्ये उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, बिहार, वेस्ट बेंगॉल, गुजरात आणि त्यानंतर आता महाराष्ट्र आपला अग्रेसर ठरतो आहे। मग आपण जर ह्या सगळ्या घटनांकडे जर थोडंसं आपण लक्ष दिलं तर आपल्या हे लक्षात येईल की धर्मशास्त्रानं जे काय आपल्यावर बिंबवून ठेवलेले आहेत, जे काय आपल्यावर नियम लादलेले आहेत, हे जे नियम आपल्यावर लादलेले आहेत, या नियमांचं कुठेतरी इथे पालन केलं जाते। मग आता ह्या जर घटनांमध्ये ह्या घटनांकडे आपण बघण्याचा अभ्यासात्मकरित्या प्रयत्न केला, संशोधनात्मकरित्या प्रयत्न केला, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की या घटनांना जातव्यवस्थेचे, धर्मव्यवस्थेचे जसे कंगोरे आहेत, त्याच पद्धतीने या पाठीमागे या धर्मव्यवस्थेमध्ये किंवा या समाजव्यवस्थेमध्ये त्यासाठी पूरक असणाऱ्या ज्या आर्थिक संरचना असतात, ज्या सामाजिक राजकीय संरचना असतात, ज्या परस्परांशी पूरक असतात, या संरचना यासाठी कशा कारणीभूत ठरत आहेत किंवा या घटनांना काही आर्थिक कंगोरे आहेत का, आर्थिक राजकारण याच्या मागे आहे का, हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे। हरियाणामध्ये आज तागायत ज्या काही ह्या घटना घडलेल्या आहेत, प्रेम प्रकरणातून झालेले हे जे खून आहेत, हरियाणामध्ये असतील, उत्तर प्रदेशमध्ये असतील आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असतील, यांच्यावर जेव्हा काही रिसर्च पुढे आले, काही अभ्यास संशोधनं पुढे आली, तेव्हा याच्यातून असं लक्षात आलं की या घटना जिथे जिथे घडलेल्या आहेत, विशेषतः तर हे जर बघितलं तर ही जी ठिकाणं आहेत, ही ठिकाणं ही ना धड खेडी आहेत ना धड ही शहर आहेत। मित्रांनो बघा मी काय म्हणते, आणि तुम्ही पण थोडंसं जिज्ञासू वृत्तीने जर बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की या घटना जिथे घडतात ती ना मोठी शहरं असतात, खूप मोठ्या सिटी असतात, ना ती अत्यंत दुर्गम अशी खेडेगावं असतात।
बऱ्यापैकी आता पिंपरी चिंचवडचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की पिंपरी चिंचवड हे जरी शहर असलं, अगदी शहराच्या जवळ असलं, तरी एक जी गावाची संरचना असते किंवा एक त्याला गावाची धाटणी म्हणतात, ती मात्र त्या ठिकाणाची तशीच राहिलेली आहे. मी येणार आहे त्याच्यावर बोलायला. पुढे जाऊयात आपण या शहरातल्या गावांवर बोलूयात. मग आता आपण का बघतोय हे, तर हरियाणामध्ये पण जिथे जिथे ह्या केसेस घडल्या तिथली जी ही गावं होती, ही गावं ही शहरीकरणाच्या प्रक्रियेत सामील झालेली, शहरीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी झालेली अशी गावं होती. मग जेव्हा शहरीकरण झालं तेव्हा काय झालं, तेव्हा साहजिकच ही जी खेडेगावं होती, सगळ्यात आधी काय झालं शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, तर खेड्याची एक रचना असते, खेड्याची एक संरचना असते. खेड्यामध्ये कोणी कुठं राहायचं, कुठल्या जातीने कुठे राहायचं, कोणाची वस्ती कुठे असणार हे ठरलेलं असतं. परंतु जेव्हा शहरीकरण झालं, शहरीकरणामध्ये जेव्हा मोठमोठ्या कंपन्या आल्या, मोठमोठे उद्योगधंदे त्या ठिकाणी आले, त्यावेळेला साहजिकच तिथल्या जमिनी हस्तगत केल्या गेल्या. आणि जेव्हा तिथल्या जमिनी इथल्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी, उद्योगधंद्यांनी घेतल्या, त्यावेळी गावाची जी संरचना आहे, जी ठिकाणं आहेत, प्रत्येक जातीनुसार राहण्याची जी ठिकाणं आहेत, ही ठिकाणं कुठेतरी ह्यांना तडा गेला. आणि तुम्ही जर बघितलं तर पूर्वी गावकुसाबाहेरच्या ज्या वस्त्या होत्या, खेडेगावात ज्या गावकुसाबाहेरच्या वस्त्या होत्या, शहरीकरण झालेल्या गावांमध्ये ह्यांची ठिकाणं बदललेली दिसतात. आणि तथाकथित स्वतःला सवर्ण समजणाऱ्या ज्या उच्च जाती आहेत, या जाती आणि ज्यांना दलित म्हणवलं जातं, गावकुसाबाहेरच्या जाती म्हणवल्या जातात, या जातींची राहण्याची ठिकाणं या शहरीकरणामुळे यांच्यात सरमिसळ झालेली दिसते. बऱ्यापैकी यांची घरं, ही जी काही शहराजवळची गावं आहेत, ही जर आपण बघितली तर इथे अगदी ज्याला उच्च जातीचं असं म्हटलं जातं, आता आपण म्हणूयात असं काही नसतं, पण आता व्यावहारिकरित्या बोलावं लागेल, जे उच्च जातीचे कुटुंब आणि त्यांचे शेजारी पाजारी जर आपण बघितले तर अगदी खालच्या जातीची कुटुंब, असे शेजारी पाजारी आता आपल्याला लिहिताना तिथे राहताना दिसतात. मग म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की शहरीकरणामुळे ह्या जात व्यवस्थेवर काय परिणाम झाला, की जेव्हा एकमेकांशी संपर्क नव्हता, गावकुसाबाहेर जे राहायचे, काही गावात राहायचे, असे लोक आता एकत्र एकमेकांच्या शेजारी राहायला लागले. त्याचबरोबर जो खालचा समाज आहे, जो कनिष्ठ आहे, दलित आहे, हा जो समाज आहे, हा समाज ह्यांच्याकडे जर आपण बघितलं तर पूर्वीची जी जातनिहाय कामं होती, ही कामं या समाजानं सोडलेली आपल्याला दिसून येतात. आता हा समाज काय करतो, तर या समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आरक्षण मिळालंय संविधानाने, नोकऱ्यांमध्ये जी संधी मिळालेली आहे, यामुळे हा समाज आता नोकरी करताना दिसतो. जातीनुसार मिळालेले जे व्यवसाय होते, हे व्यवसाय या समाजाने कधीच धिक्कारलेले असल्यामुळे हा समाज आता काय करतो, शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या समाजातली मुलं शिकतात, ह्या समाजातली मुलं पुढे कंपन्यांमध्ये कामं करतात, उद्योगधंद्यांमध्ये कामं करताना दिसतात. पूर्वी हा जो दलित समाज होता, हा जो कनिष्ठ समाज होता, खालच्या ज्या जाती होत्या, या जाती ह्या पूर्णपणे सवर्ण म्हटल्या जाणाऱ्या समाजावर उदरनिर्वाहाच्या दृष्टीने अवलंबून होत्या. काय काम होतं यांचं, आता हरियाणात जेव्हा अभ्यास संशोधनं झाली तेव्हा हेच लक्षात आलं की तिथले जे जाटव आहेत, हे जाटव पूर्वी जाटांवर अवलंबून होते. जो जाट समाज, ज्याची तुलना आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाशी करू, असा जो जाट समाज, ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात शेती होती, या शेतीमध्ये तिथले जाटव जे होते ते काम करायचे. परंतु जेव्हा शहरीकरण झालं, तिथे उद्योगधंदे आले, कंपन्या आल्या, त्यावेळी काय झालं, तर तिथले जे लोक आहेत त्यांनी शेतीत मजुरी करणं सोडून दिलं, ती कामं करणं सोडून दिलं, आणि आता त्यांची मुलं स्वतंत्ररित्या उद्योगधंदे करतात, व्यवसाय करतात. दुसरी गोष्ट, आणि अगदी आपण पुण्यातली जी गावं आहेत यांच्याबद्दलही आपण हे पाहतोय. पुढची जर गोष्ट आपण बघितली, मग ह्या ज्या सवर्ण जाती आहेत यांच्याकडे भरपूर प्रमाणात जमिनी आहेत. पूर्वीपासूनच जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत, शेती करणारा हा समाज आहे. आणि मग शहरीकरण जेव्हा झालं तेव्हा यांच्या ज्या जमिनी आहेत, ज्या शेती आहे यांची, या शेतीला, या जमिनींना अत्यंत भाव आलेला दिसतो. आपण सगळे जाणतो की आपल्या आजूबाजूला जी खेडी आहेत, जी पूर्वी गावं होती,
ही जी गावं आपण आता बघितली तर ती डेव्हलप झालेली गावं आहेत आता आपण असं म्हणतोय. आणि इथे ज्यांची जमीन आहे या जमिनींना प्रचंड भाव मिळालेला आहे. आता उदाहरणार्थ मी इथे टिंगरेनगरमध्ये राहते आहे. एकेकाळी हे एक गाव होतं आणि अजूनही गावाचा सांगाडा टिकून आहे. मग अशा वेळी इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना गाववाले असं म्हटलं जातं. आता गाववाले ह्या गोष्टीकडे मी येणार आहे. खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे आणि बऱ्याच दिवसांपासून मी गाववाले ह्या गोष्टीवर काहीतरी बोलायचं म्हणत होते. आता ही जी मजा आहे ना ही गाववाले आता पुण्यामध्ये म्हणजे मी जसं म्हटलं हे लोहगाव असेल किंवा टिंगरेनगर असेल, औंध असेल, अगदी पिंपरी चिंचवड असेल, ही जी छोटी छोटी जी पूर्वी गावं होती ह्याचं आता शहरात रूपांतर झालेलं आहे. परंतु गावाचा जो ढाचा आहे ते सगळं अजून टिकून आहे. इथे अजूनही गावदेवीच्या जत्रा भरतात, इथे अजूनही मंदिरं आहेत, इथे अजूनही आतमध्ये जी गावं आहेत या गावांमध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत, जे इथलं स्थानिक राजकारण आहे त्याच्याकडे जर आपण नजर टाकली तर इथला जो उच्च तथाकथित उच्च सवर्ण समजला जाणारा जो वर्ग आहे, जो समुदाय आहे, याचं वर्चस्व बऱ्यापैकी आपल्याला दिसतं. मग हे जे गाववाले आहेत हे गाववाले कशाला म्हणायचं, काय झालेलं दिसतं या समाजांबाबत आपल्याला, तर यांच्याकडे भरपूर शेती असल्यामुळे यांना भरपूर असा पैसा मिळाला या शेतीचा शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. मग जेव्हा पैसा मिळाला त्या पैशामुळे काहींनी या पैशाची गुंतवणूक केली किंवा काहींना हा पैसा गुंतवता आला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये इथे जे स्थानिक राजकारण आहे या स्थानिक राजकारणामध्ये या नव्याने पैसेवाल्या झालेल्या ह्या समाजाचं स्थान बळकट व्हायला मदत झाली. तुम्ही जर राजकारण बघितलं किंवा आता तुम्ही जर पिंपरी चिंचवडचं राजकारण जर बघण्याचा प्रयत्न केला तर इथे या राजकारणामध्ये जे गाववाले असतात, ज्यांना गाववाले असं म्हटलं जातं, या गाववाल्यांची इथल्या राजकारणावर मजबूत अशी पकड निर्माण झालेली दिसते. पण नेमकं दुसऱ्या बाजूला काय झालेलं दिसतं की मी असं म्हटलं की एक विशिष्ट समाज आहे जो अत्यंत तळागाळाशी असा होता. हा समाज कायद्यामुळे, कायद्याच्या संरक्षणामुळे हा समाज शैक्षणिक सवलती घेऊन, नोकरीत मिळालेल्या सवलतींमुळे हा समाज पारंपरिक व्यवसाय सोडून पुढे गेलेला दिसतो. यांची मुलं कॉलेजमध्ये जाऊन शिकताना दिसतात आणि त्याचसोबत या समाजालाही राजकारणामध्ये आरक्षण मिळताना आपल्याला दिसतं. मग या परिस्थितीमध्ये तुम्ही जर लक्ष दिलं तर काय होतंय की साहजिकच हे जे दोन समाज होते, हे जे परस्परांपासून वर्षानुवर्ष जे खूप बाजूला आहेत, ज्यांचा काहीच संबंध नाहीये, अशा समाजांची आपोआप या शहरीकरणामुळे सरमिसळ होताना दिसते. आणि याचं रूपांतर जर आपण बघितलं, परस्परांशी संपर्क आल्यामुळे, सहवास आल्यामुळे याचं जर आपण रूपांतर बघितलं तर प्रेम प्रकरणांमध्ये होतंय असं आपण म्हणू शकतो. आता प्रेम प्रकरण करणं, पौगंडावस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये मुलांनी मुलींनी एकमेकांच्या प्रेमात पडणं, परस्परांविषयी आकर्षण वाटणं, ही निश्चितच नैसर्गिक अशी भावना आहे आणि इथेही वेगळं काही घडत नाहीये. तर परस्परांविषयी आकर्षण निर्माण होत आहे, परस्परांच्या संपर्कात आल्यामुळे, एकमेकांशी परिचय वाढल्यामुळे ह्या मुलांमध्ये मुलींमध्ये मैत्री निर्माण होते आणि ही मुले एकमेकांच्या प्रेमात पडतात. अगदी हीच गोष्ट इथे घडताना दिसते. परंतु तुम्ही जर बघितलं की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की स्त्रिया हे जातीचं प्रवेशद्वार आहेत. स्त्रिया हे जातीचं प्रवेशद्वार आहेत. ह्या जातीला, ह्या जात व्यवस्थेला जर आपल्याला सुरुंग लावायचा असेल तर काय करायला हवं, तर बाबासाहेब असं म्हणतायत की त्यासाठी आपल्याला स्त्रिया नावाचा हा जो घटक आहे हा घटक आपल्याला मुक्त करावा लागेल. कारण स्त्रिया हा जो घटक आहे या स्त्रियांच्या गुलामगिरीवर इथली ब्राह्मणी पुरुष सत्ताक व्यवस्था राजरोसपणे, बिनधोकपणे उभी राहिलेली आपल्याला दिसते. म्हणजे काय झालं, मी आता विश्लेषण केलं की एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे, शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे ही मुलं परस्परांशी मैत्री करतात. अत्यंत नैसर्गिक असे प्रेम अशी ही भावना आहे, या एकमेकांच्या प्रेमात पडतात. परंतु जे धर्माने, जे इथल्या समाजाने सांगितलेलं आहे वर्षानुवर्ष, इथली ब्राह्मणी पुरुष सत्ताक व्यवस्था, जातव्यवस्था टिकवण्यासाठी जे राजकारण करते, हे राजकारण
इथल्या स्त्रीच्या, मुलीच्या इज्जतीवर उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आपण जर बघितलं तर इथली ब्राह्मणी पुरुष सत्ताक व्यवस्था असं सांगते की ज्याला आपल्या जातीचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल, ज्याला माझी जात इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्या जातीतले पुरुष इतर पुरुषांपेक्षा वरचढ आहेत, ते पराक्रमी आहेत, ते पुरुष आहेत, हे जर आपलं पौरुषत्व सिद्ध करायचं असेल आणि ते टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं, तर आपल्या जातीतल्या मुलींना, आपल्या जातीतल्या समुदायातल्या स्त्रियांना नियंत्रणात ठेवायला हवं. आपल्या जातीतल्या ज्या मुली आहेत, ज्या स्त्रिया आहेत, ह्या काय आहेत, तर ह्या आपल्या जातीची, समुदायाची, समाजाची इज्जत आहेत. जाती पुरुषाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या खानदानीची, त्याच्या संपूर्ण समुदायाची जी इब्रत आहे, जी इज्जत आहे, ही कोणाला टिकवायची आहे, तर ही दुसरी तिसरी कोणाला टिकवायची नाहीये. ही जी इज्जत आहे, हिचं जे ओझं आहे, हे ओझं इथल्या ह्या ब्राह्मणी पुरुष सत्ताक व्यवस्थेने सरळ सरळ इथल्या स्त्रियांवर लादलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक समुदायाविषयी मी बोलते, प्रत्येक घरामध्ये मुली जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्या मुलींवर चांगली मुलगी बनण्याचं एक बंधन असतं, जे अव्यक्त असतं, जे आपोआप आलेलं असतं, की प्रत्येक मुलीला एक चांगली आदर्श अशी मुलगी बनून राहावं लागतं. प्रत्येक मुलीनं एक संस्कारी मुलगी असं बनून राहावं लागतं. आणि मग चांगली मुलगी म्हणजे काय, तर चांगली मुलगी म्हणजे ती मुलगी जी घराण्याची, खानदानीची, कुटुंबाची आणि आपल्या जातीची जी इब्रत आहे, ही इब्रत ती सांभाळते. म्हणजेच दुसरं तिसरं काही नाही, तर ही मुलगी इथल्या पुरुषी व्यवस्थेने तिच्यावर जी काही नियंत्रणं लादलेली आहेत, जी काही बंधनं लादलेली आहेत, ज्या काही लैंगिकतेच्या अटी लादलेल्या आहेत, या अटींची जी काहीच न त्याला विरोध न करता जी पूर्तता करते, जी अन्यायाच्या विरोधात प्रश्न उपस्थित करत नाही, जी समाज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, अशी मुलगी ही आदर्श ठरते. अशी स्त्री ही आवश्यक ठरते, ही गुड गर्ल ठरते. आणि मग अशा ज्या गुड गर्ल आहे, हे गुड गर्ल बनण्याचं जे बंधन आहे, हे प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक समुदायातल्या मुलीवर हे लादलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपण जर बघितलं की मग हे उच्च जातीतल्या ज्या मुली आहेत, जे स्वतःला उच्च जातीतले म्हणवत आहेत, अशा पुरुषांच्या जातीतल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या मुली आहेत, या मुलींवर हे बंधन हे खूप मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसतं. आपण जर ही काही प्रकरणं बघितली आणि याच्यामध्ये जे काही वादविवाद झाले किंवा फेसबुक सारख्या ठिकाणी जेव्हा काही कमेंट्स आल्या, जेव्हा एकमेकांवर ताशेरे ओढले गेले, एकमेकांच्या समाजाबद्दल बोललं गेलं, त्याच्याकडे जर थोडंसं लक्ष दिलं बारकाईने तर लक्षात येतं, विराज जगतापच्या प्रकरणामध्ये जे काही उपडसुंब लोक, मी उपडसुंब म्हणेल, जे टोळी युद्ध खेळलं जात होतं आणि सातत्याने अविचारी, त्याच्याकडे बघून अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की हा मुलगा जो आहे, या मुलाच्या हातापायामध्ये असे जाडजाड घातलेले आहेत आणि ह्याचा जो लुक आहे, ह्याचं जे राहणीमान आहे, हे बघितल्यानंतर हा मुलगा गुंड वाटतोय, हा मुलगा गुंड प्रवृत्तीचा आहे. आणि मग निश्चितच या गुंड प्रवृत्तीच्या मुलानं या मुलीला फसवलेलं असणार आहे आणि हा मुलगा गुंड होता आणि म्हणून याचा खून झाला आणि अशा प्रकारे त्याचं समर्थन केलं गेलं. आता आपण जर बघितलं की मी असं म्हटलं की खानदानीचं, जातीची प्रतिष्ठा, इज्जत कुणाला जपायची असते, तर मुलींना जपायची असते. मग उच्च जातीतल्या स्त्रियांवर त्याची अधिक बंधनं आलेली असतात, कारण त्यांना आपला खानदानीपणा सातत्याने, घरंदाजपणा सातत्याने टिकवून ठेवावा लागतो. मग जेव्हा या उच्च जातीतल्या मुली, वरच्या जातीतल्या स्त्रिया जेव्हा खालच्या जातीतल्या पुरुषाच्या प्रेमात पडतात, तेव्हा अशा प्रेम प्रकरणामध्ये त्या स्वेच्छेनं सहभागीच असू शकत नाही, अशी मांडणी सातत्याने समाजाकडून होताना दिसते. आणि पुढे जाऊन आपण बघूयात की राज्यसंस्था नावाची गोष्ट ह्याच गोष्टीची ही पाठराखण करताना दिसते. मग उच्च जातीतल्या स्त्रिया या कधी मुली प्रेम प्रकरण करू शकत नाहीत, त्या शुद्ध असतात, पवित्र असतात,
किंवा याही पलीकडे जाऊन आपण असं म्हणू शकतो की त्या भोळ्या भाबड्या असतात आणि ह्या अशा गुंड प्रवृत्तीची मुलं त्यांना फसवतात, त्यांच्या या फसवेगिरीला त्या बळी पडतात. आणि म्हणून अशा गुंड प्रवृत्तीच्या, खालच्या जातीच्या, वासनांद अशा पुरुषांपासून आपण आपल्या स्त्रियांचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या समूहाचं रक्षण केलं पाहिजे, ही भावना कुठेतरी बळावताना दिसते. आणि या भावनेतून वेळप्रसंगी खुनासारख्या घटना घडताना आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला जर मित्रांनो तुम्ही बघितलं, जेव्हा ही गोष्ट उलटी असते, जेव्हा प्रेम प्रकरणामध्ये पुरुष हा उच्च जातीचा असतो आणि स्त्री ही कनिष्ठ जातीची असते, तेव्हा यावेळी ही भूमिका मात्र आपली समाजव्यवस्था आपोआप बदलताना दिसते. जेव्हा अशी प्रकरणं पुढे येतात तेव्हा मात्र खालच्या जातीतली स्त्री ही एक प्रकारे, ही भोळी भाबडी न ठरता ही एक प्रकारे चॅप्टर या कॅटेगरीमध्ये गणली गेलेली दिसते. तुम्ही जर खैरलांजी सारख्या प्रकरणांवर इथे महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक प्रतिक्रिया काही समुदायातून पुढे आलेल्या जर तुम्ही तपासल्या, ह्याचा अभ्यास केला, तर तुमच्या लक्षात येईल की इथे वेळोवेळी सातत्याने हीच मांडणी होताना दिसते की खालच्या जातीतल्या ज्या स्त्रिया असतात ह्या मुळातच कॅरेक्टरलेस असतात. त्यामुळे ऑनर किलिंग, ज्याला ऑनर किलिंग असं म्हटलं गेलंय, ह्या ऑनर किलिंगच्या प्रकरणामध्ये शक्यतो ही जी प्रकरणं आहेत यामध्ये जी मुलगी असते ती वरच्या जातीची असणं गरजेचं असतं आणि पुरुष हा खालच्या जातीचा असणं गरजेचं असतं. तेव्हाच या घटनांकडे आपण ऑनर किलिंग म्हणून आणि गरजेच्या घटना म्हणून बघू शकतो. मी पुन्हा एकदा फेसबुकवर येईल. फेसबुकवर पुन्हा एकदा म्हणजे जसं एका टोळीकडून असं म्हटलं गेलं की गुंड प्रवृत्तीचा मुलगा दिसतो आहे त्याच्या राहणीमानावरून आणि अशा मुलाचा खून होणं हे साहजिकच होतं, तेव्हा जेव्हा दुसऱ्या बाजूने विरोध करणाऱ्यांकडून त्याच वेळेला जी या प्रकरणातली मुलगी होती, या मुलीबद्दल तर कुठलीच सांत्वनाची भूमिका नव्हती किंवा अत्यंत, माझ्यामध्ये ही मुलगी फार बिचारी आहे, परंतु तिच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष वेधलं गेलं ते अत्यंत वाईट होतं. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा हीच मांडणी झाली आणि त्याचसोबत मी ज्या अभ्यास संशोधनाबद्दल बोललं, हरियाणाच्या घटनांवर जी अभ्यास संशोधनं पुढे आली आणि तिथल्या दलित जाटव स्त्रियांचे जेव्हा इंटरव्ह्यूज घेतले तेव्हा तिथल्या जाटव बायकांचं, स्त्रियांचं असं म्हणणं होतं की बघा काय आहे, आमच्या जाटव जातीतल्या मुली म्हणजे आमच्या खालच्या जातीतल्या मुली कधीच अशा पळून जात नाही, पण ह्या ज्या जाट समाजातल्या मुली असतात ह्या मुळातच कॅरेक्टरने थोड्याशा ढिल्या असतात आणि म्हणून ह्या मुली आमच्या मुलांसोबत पळून जातात. अगदी हीच गोष्ट आपल्याला इथे पुन्हा एकदा घडलेली दिसून येते. फेसबुकवर जे काही घडलं, मला त्याच्याविषयी बोलायचं पण नाही आता, जे काय इथे नाटक उभं केलं गेलं, काही व्हिडिओज बनवले, गाणी टाकली, पुन्हा एकदा याच्यावर हीच मांडणी झाली की ही जी मुलगी आहे, ही जी परजातीतली मुलगी आहे ती लैंगिकदृष्ट्या कशी सैल आहे, हिचं कॅरेक्टर कसं खराब आहे आणि म्हणून ती आमच्या समाजातल्या पुरुषांकडे कशी आकर्षित झालेली आहे, अशी मांडणी विरोधकांकडूनही इथे होताना दिसली. मला हे सांगताना असं म्हणायचं आहे, हे जे व्हिडिओज दोन्ही बाजूंनी बनवले गेले, जे काही इथे बोललं गेलं, ह्या ज्या घटना आहेत या घटनांचा जर आपण विचार केला तर 21व्या शतकामध्ये जेव्हा आपण असे दावे करतोय की आम्ही मंगळावर चाललोय, आम्ही इकडे चाललोय, तिकडे चाललोय, हे दावे करत असताना आपल्या इथे परजातीत जाऊन लग्न केलं, एकमेकांसोबत प्रेम केलं एकमेकांवर, या गोष्टींमुळे जर हे खून होत असतील तर यासारखी शर्मेची दुसरी बाब नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये आपण आपल्या समाजाचं विवेचन करणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण हे विवेचन करू त्यावेळेला आपल्याला भारतीय संविधानाचा आधार घ्यावा लागेल. ज्यांनी ऑनर किलिंगच्या घटनेला विरोध दर्शवला त्यांची जर मांडणी इथे बघितली तर ही मांडणी कशावर आधारित असायला हवी होती, तर संविधानाच्या कलमांवर आधारित असायला हवी होती. भारतीय संविधान नावाची गोष्ट इथे अस्तित्वात आली आणि या भारतीय संविधानाने इथले जे घटक होते, इथल्या स्त्रिया असतील, शूद्र असतील, जे दबलेले घटक होते, या सगळ्या दबलेल्या घटकांना मुक्त केलं
इथल्या स्त्रियांना मानवी हक्कांची हमी मिळवून दिली. घटनेतलं कलम 19 जर बघितलं तर हे कलम व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतं आणि जे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आम्हा स्त्रियांना आमचा जोडीदार कोण असायला हवा याचं निवडीचं स्वातंत्र्य मिळवून देतं. आपण जर बघितलं, आपले जर कायदे आपण बघितले जे भारतीय संविधानावर आधारभूत आहेत, भारतीय संविधानाने इथल्या स्त्रियांना विवाहासाठी कुणाला निवडायला हवं, कोणासोबत विवाह करायला हवा याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. इथलं जे संविधान आहे, भारतीय संविधान जे आहे, हे भारतीय संविधान इथल्या स्त्रीला कुठल्याही कुटुंबाची, समाजाची इब्रत म्हणून गृहीत धरत नाही. तर भारतीय संविधान इथल्या भारतातल्या स्त्रीकडे, मग ती कुठल्याही जातीतली असो, वर्णातली असो, वंशातली असो, त्या स्त्रीकडे एक माणूस या चौकटीत बघतं आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रतिष्ठेनं जगण्यासाठी जे जे हक्क, जे जे अधिकार आवश्यक असतात, हे हक्क आणि हे अधिकार आम्हाला आमचं संविधान मिळवून देतं. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की जेव्हा ऑनर किलिंगच्या घटनांना तीव्रतेनं जो विरोध समाजातून होतो आहे, तेव्हा हा विरोध हा नेमका संविधानाच्या तत्वांवर आधारभूत असायला हवा. जेव्हा आम्ही ऑनर किलिंग बद्दल बोलतोय की कलम 19 ने आम्हाला निवडीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कलम 20 जर आम्ही बघितलं, कलम 21 जर आम्ही बघितलं तर ते आम्हाला आमच्या जीविताची हमी देतं. परंतु या घटना संविधान लागू होऊन जवळजवळ इथे 70 वर्ष उलटून गेलेली असताना देखील इथलं जे समाज जीवन आहे ते, इथला कायदा, इथलं संविधान, इथली कलम हे सगळं गृहीत न धरता वर्षानुवर्ष, हजारो वर्षांपासून जे एका कृत्रिम, अत्यंत स्वार्थी अशा धर्मव्यवस्थेनं जी काही नियम, जे काही तत्व सांगितलेली आहेत, या तत्वांवर इथली समाजव्यवस्था चालती आहे आणि ही तत्व इथल्या समाजव्यवस्थेला आदर्श वाटतायत आणि ही आपल्यासाठी, भारतीय समाजासाठी एक समाज म्हणून अत्यंत चिंतेची अशी बाब आहे. मित्रांनो, जेव्हा आपण खोट्या प्रतिष्ठेतून होणाऱ्या या हत्यांविषयी जेव्हा आपण बोलतो आहोत, तेव्हा फक्त उच्च जाती विरुद्ध कनिष्ठ जाती या दोन स्वरूपातली, या दोघांमधलं द्वंद्व म्हणून हा मुद्दा आपल्याला बघता येणार नाहीये. तर आपल्या सगळ्यांनाच इथली जी व्यवस्था जी उभी राहिलेली आहे, या व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला स्वतःची चाचपणी करावी लागणार आहे. मी असं म्हणते आहे की जेव्हा विवाह किंवा लग्न हा निवडीचा मुद्दा ठरतो, तेव्हा आपल्या सर्वांना स्वतःचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की केवळ ह्या ज्या घटना घडतायत, ऑनर किलिंग सारख्या ज्या घटना घडतायत, हा प्रॉब्लेम फक्त उच्च जातींशीच आहे का? ज्या जाती कनिष्ठ समजल्या गेलेल्या आहेत जात उतरंडीमध्ये, जे इतर समाज घटक आहेत जे दुर्लक्षित आहेत, या सगळ्या समाज घटकांनीही जर स्वतःच्या समुदायाचं आत्मचिंतन केलं, जर प्रत्येकाने आत्मचिंतन केलं, तर आपल्या असं लक्षात येईल की आपली जी ही समाज व्यवस्था आहे ती पुरुषी असल्यामुळे, पुरुष सत्ताकवादी असल्यामुळे आणि या ब्राह्मणी पुरुष सत्ताकवादी व्यवस्थेचं प्रत्येक गटानं, समुदायानं अनुकरण केलेलं असल्यामुळे आणि अनुसरण केलेलं असल्यामुळे प्रत्येकच समुदायातली, प्रत्येकच जातीतली, प्रत्येकच धर्मातली मुलगी, प्रत्येकच धर्मातली स्त्री ही जी आहे ही बंधनात अडकलेली आहे आणि या प्रत्येकीचं जे निवडीचं स्वातंत्र्य आहे ते निश्चितच हिरावून घेतलं गेलेलं आहे. जेव्हा आपण जर बघितलं, ज्या कनिष्ठ जाती आहेत, जातीच्या उतरंडीतल्या ह्या ज्या कनिष्ठ जाती आहेत, या कनिष्ठ जातींचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की या जातींमध्येही इथल्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांना त्यांचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य अद्यापही मिळालेलं दिसून येत नाही. आपण जर थोडा आपला विचार केला आपल्या सगळ्यांचा, तर आपल्या काय लक्षात येतं की आपल्या घरांमध्ये जर आपण बघितलं, प्रयोग करून बघा तुम्ही, की प्रेमविवाह ही जी गोष्ट आहे 21व्या शतकातही ही जी गोष्ट आहे प्रेमविवाह नावाची, ही आपल्या संपूर्ण समाजामध्ये ही कुजबूज करण्याची गोष्ट ठरते. खूप असं भयंकर असं काहीतरी केलेलं आहे असा भाव असतो प्रेम प्रकरण, प्रेमविवाह असं म्हटलं गेल्यानंतर.
इथल्या ज्या कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्या जाती आहेत, खालच्या जाती आहेत, या जातीही परस्परांमध्ये अद्यापही विवाहाचा व्यवहार करताना दिसून येत नाहीत. म्हणजे ही जी ब्राह्मणी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे, ही ब्राह्मणी पुरुष सत्ताक व्यवस्था किती बळकट आहे, तिचा जो प्रभाव आहे तो इतका आहे की हजारो वर्षांनंतरही आपण सगळेच जात नावाच्या या मानसिकतेतून मुक्त होताना दिसत नाही आहोत. याच अनुषंगाने एक मुद्दा मी पुढे घेऊन जाईल. जेव्हा आपण सगळे असं म्हणतो आहोत, जे स्वतःला पुरोगामी म्हणतायत, जे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणतायत, असे सगळे कनिष्ठ जातीतले, कसं होतं जेव्हा ह्या घटना घडतात आणि या घटनांमध्ये जेव्हा मुलगा हा खालच्या जातीतला असतो आणि मुलगी ही वरच्या जातीतली असते, त्यावेळेला जो खालच्या जातीतला जो संपूर्ण समुदाय आहे, हा समुदाय या घटनांबद्दल बोलतो, या घटनेला विरोध करताना आपल्याला दिसून येतो. परंतु जेव्हा याच भारतामध्ये लव जिहाद सारख्या दांभिक काल्पनिक गोष्टी पुढे आणल्या जातात, त्यावेळेलाही इथला कनिष्ठ अल्पसंख्याक समजला जाणारा खालच्या जातीचा जो समूह आहे, हा समुदाय तेवढ्याच तीव्रतेने पुढे येऊन लव जिहाद सारख्या संकल्पनांना मोडीत काढतो आहे का, हेही आपल्याला बघायला हवं. लव जिहाद जेव्हा इथे देशामध्ये एका बाजूला ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते, दुसऱ्या बाजूला लव जिहाद नावाची ही जी संकल्पना आहे, ही येत्या काही वर्षांमध्ये झपाट्याने पुढे येताना दिसते. ज्या उजव्या धर्मांध शक्ती आहेत, ज्या इथे सत्तेवर आलेल्या आहेत, राजकीय सत्तेवर आलेल्या आहेत, ज्या सातत्याने आपलं डोकं वर काढतायत, या धर्मांध शक्तींनी येत्या काही वर्षांमध्ये लव जिहाद नावाची एक संकल्पना मित्रांनो पुढे आणलेली आहे. आणि ही संकल्पना काय आहे, तर इथला जो अल्पसंख्याक समूह आहे, तुम्ही जर माझ्या आधीच्या काही लेक्चर्सला असताल तर त्याच्यामध्ये मी ही मांडणी केली होती की इथं बहुसंख्याकांचं राजकारण कसं उभं राहतं, इथल्या अल्पसंख्याक पुरुषांच्या दमनावर ते कसं उभं राहतं. आणि नेमकी हीच गोष्ट आपल्याला घडताना येत्या काही काळामध्ये दिसते की ऑनर किलिंगच्या जोडीलाच लव जिहाद सारखी खोटी प्रकरणं इथे उभी केली जात आहेत. लव जिहाद म्हणजे काय, इथे जो एक अल्पसंख्याक समुदाय आहे, जो मुस्लिम समुदाय आहे, या मुस्लिम समुदायाला ही संकल्पना पुढे आणून एक प्रकारे टार्गेट केलं जाते असं म्हटलं जाते. अनेक संघटना आहेत ज्या स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत आहेत, ज्या धर्मांध आहेत, या संघटनांचं असं म्हणणं आहे की हे मुस्लिम पुरुष जे आहेत ते अत्यंत वासनंद आहेत आणि ते काय करतायत तर आमच्या समाजातल्या मुलींना ते प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवतायत आणि त्यांच्याशी लग्न करतायत आणि ती लग्न केल्यानंतर ते धर्मांतर करतायत आणि अशा पद्धतीने संपूर्ण देश हा त्यांना इस्लाममय करायचं आहे, धर्मांतर करायचं आहे, हे जे त्यांचं मिशन आहे हे ते राबवतात. आणि अनेक संघटना आहेत, त्यासाठी त्यांना कुठून शोध लागलेत हे माहिती नाहीये खरंच, पण त्यांनी अशी आकडेवारी पुढे आणलेली आहे की प्रत्येक जातीनुसार, हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीनुसार कुठल्या जातीची मुलगी तुम्ही पळवून आणाल त्यानुसार रक्कम ठरलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण समाजातली मुलगी जर तुम्ही आणली आणि तिच्याशी लग्न केलं आणि तिचं धर्मांतर केलं तर त्या मुस्लिम मुलाला ते 7 लाख रुपये देणार. जर खालच्या जातीतली मुलगी आणली आणि तिच्याशी लग्न केलं तर ते 2 लाख रुपये देणार. बघा किती गमतीची आणि अत्यंत मजेशीर अशी गोष्ट आहे. मला म्हणायचं असं की जेव्हा जेव्हा ही जी राजकारणं इथे उभी राहत आहेत, इथल्या अल्पसंख्याक, इथल्या दलित कनिष्ठ जातीच्या पुरुषाला सातत्याने दाबलं जाते, सातत्याने या पुरुषांचं दमन केलं जाते. बहुसंख्याकांचं जे हे धार्मिक राजकारण, हे जे ब्राह्मणी राजकारण जेव्हा जेव्हा इथे उभं राहिलेलं दिसतं तेव्हा तेव्हा आपण सर्वांनी या विषयावर बोलणं गरजेचं आहे. या विषयांकडे आपण गांभीर्याने बघून याचं विश्लेषण करणं आणि आपलं पुढचं पाऊल काय आहे हे ठरवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की बराच वेळ झालेला आहे. जे राहिलेले मुद्दे आहेत आपण नंतर पुन्हा पुढे घेऊन जाणार आहोत. जाता जाता मला असं वाटतं की ह्या ज्या ऑनर किलिंग्स आहेत, ह्या ज्या खोट्या प्रतिष्ठेतून, प्रेम प्रकरणातून होणाऱ्या ज्या हत्या आहेत, मग ह्या हत्यांचं करायचं काय, ह्या कशा थांबणार आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे आपण जर बघितलं, मी असं म्हणते की धर्मव्यवस्था आणि पुरुषी व्यवस्था किंवा जात व्यवस्था आणि ही पुरुषी व्यवस्था ही एकमेकांच्या हातात हात घालून काम करते. म्हणजे
जातीच्या बाहेर जाऊन लग्न केलं म्हणजे इथली जातव्यवस्था नष्ट होणार आहे का? तर मला असं वाटतं की समूळपणेही नष्ट होणार नाही. कारण आपण जर थोडंसं लक्ष दिलं तर जातीच्या बाहेर जाऊन लग्न करण्याच्या घटना घडतच नाहीत का? तर निश्चितच त्या घडतात. एका बाजूला याच्यातून हत्या होण्याचं प्रमाण वाढतं आहे, दुसऱ्या बाजूला अशा प्रेम प्रकरणांतून होणाऱ्या लग्नांचं प्रमाणही तेवढंच वाढतंय. परंतु जर आपण थोडंसं लक्ष दिलं तर काय होतं, इथली जी पुरुषी व्यवस्था आहे या पुरुषी व्यवस्थेमध्ये जो पुरुष असतो त्याची जात आणि त्याचा धर्म हा अत्यंत महत्वाचा असतो. जेव्हा एखादी स्त्री लग्न करून, मग तो कुठल्याही जातीचा पुरुष असो, कुठल्याही धर्माचा पुरुष असो, या पुरुषाच्या जातीत व धर्मात ती प्रवेश करते. मी असं म्हटलं की पुरुषाशी लग्न केल्यानंतर स्त्री ही केवळ त्याच्या घरात प्रवेश करत नाही, तर ती त्याच्या जातीत आणि ती त्याच्या धर्मात प्रवेश करते. आणि प्रॉब्लेम इथे आहे. ही जी पुरुषी व्यवस्था आहे, ही पुरुषी व्यवस्था स्त्रीला जातीची आणि धर्माची लेबल लावते. कुणाची जात, कुणाचा धर्म, तर पुरुषाची जात आणि पुरुषाचा धर्म. त्या स्त्रीला जी संतती होते त्या पुरुषापासून, ती संतती ही त्या पुरुषाचं आडनाव धारण करते आणि आपोआपच त्या पुरुषाचा धर्म आणि पुरुषाची जात नैसर्गिकरित्या ती धारण करते. आणि मग आपण जर बघितलं तर काय होताना दिसतं, तर जात नावाची ही जी गोष्ट आहे, जी जात नावाची गोष्ट जातीबाहेर जाऊन लग्न केल्यानंतर संपायला हवी आहे, ती गोष्ट संपताना दिसत नाही. तर जात नावाची ही गोष्ट जिथे आहे तिथेच दिसते. फक्त जी स्त्री आहे त्या स्त्रीचं एका जातीतून, एका समूहातून दुसऱ्या जातीमध्ये स्थित्यंतर झालेलं आपल्याला दिसतं. मग आता याच्यावर काय करायला हवं? जाता जाता मी फक्त एवढंच म्हणेल, आणि की पुन्हा आपण भेटणार आहोत, पुन्हा आपण भेटूयात नक्कीच या विषयावर. ह्या जर गोष्टी आपल्याला थांबवायच्या असतील तर मला असं वाटतं की या गोष्टी 1-2 महिने, 6 महिने, वर्ष, 10 वर्ष या विशिष्ट काळामध्ये थांबणाऱ्या गोष्टी नाहीयेत. ह्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील, याच्यामध्ये जर आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं असेल, या व्यवस्थेला जर आपल्याला तडा द्यायचा असेल, तर जातीबाहेर जाऊन होणारे विवाह, जातीतून बाहेर पडून केले जाणारे हे जे विवाह आहेत, हा जो एक पर्याय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये जाती अंत करण्यासाठी जे काही पर्याय उपलब्ध करून देतात, त्या पर्यायांपैकी हा एक पर्याय आहे. केवळ जातीबाहेर जाऊन लग्न केल्याने लगेच खूप मोठं परिवर्तन होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? मी जाता जाता फक्त काही गोष्टी बोलून जाते. आपल्या पिढीला, म्हणजे हे मला तरी आता वाटतंय की हे लगेच आपल्यासाठी शक्य नाहीये, पण इथून पुढच्या ज्या आपल्या पिढ्या आहेत, या पिढ्या फक्त भारतीय म्हणून जर आपल्याला घडवायच्या असतील, जात नावाच्या गोष्टीपासून विषमता, असमानता हे जे सगळं शिकवणारे ह्या ज्या संरचना आहेत, यांच्यापासून जर आपल्याला आपल्या पिढ्या जर मुक्त करायच्या असतील, ह्या जर बाजूला ठेवायच्या असतील पुढच्या पिढ्या, तर आपल्याला आत्तापासून काम करावं लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्या सगळ्यांना डिकास्ट व्हावं लागेल. असं मी म्हणते की आपल्या सगळ्यांना डिकास्ट व्हावं लागेल. जात नावाची ही जी गोष्ट आहे, जातीची अस्मिता, जातीचा अभिमान, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतील. आपण सगळे सरसकट चळवळीत काम करणारे, न करणारे, जातीविषयी विश्लेषण करणारे, न करणारे, उच्च जातीचे, कनिष्ठ जातीचे, आपणा सर्वांना आपल्या पुढच्या पिढ्या जर घडवायच्या असतील, समाज घडवायचा असेल, तर आपल्याला आपली जात नावाची गोष्ट सोडून द्यावी लागेल. जातीचा अहमगंड आपल्याला सोडून द्यावा लागेल. आपण ऑनर किलिंगच्या घटना थांबवायचा जेव्हा प्रयत्न करणार आहोत, याविषयी जेव्हा बोलणार आहोत, तेव्हा स्त्रियांची योनिशुचिता किंवा त्या प्रेम प्रकरणातल्या मुलीचा कॅरेक्टर, त्या मुलीचा भूतकाळ, या गोष्टींविषयी न बोलता हा मुद्दा, ह्या विषयाचा हा मुद्दा न बनवता ऑनर किलिंग ह्या ज्या घटना आहेत, तो स्त्रियांच्या किंवा याही पुढे जाऊन संपूर्ण समाजाच्या मानवी हक्काचा मुद्दा म्हणून आपण बघायला हवं असं मला वाटतं. खालच्या जाती ज्या आहेत, ज्या कनिष्ठ म्हणवल्या गेलेल्या जाती आहेत, या कनिष्ठ जातींनी ओपन व्हायला हवं. स्वतःच्या जातीची जी बंदिस्तता आहे
आता ही त्यांनी मोडून काढायला हवी आणि या जातींनी परस्परांशी आणि जातीच्याही पलीकडे जाऊन इतर धर्मीयांशी विवाहाचे व्यवहार करायला सुरुवात करायला हवी. मी जाता जाता मित्रांनो एवढंच म्हणेल की महात्मा फुले असं म्हणतात, महात्मा फुले कुटुंब कसं असावं याची व्याख्या करताना आपल्याला दिसतात. महात्मा फुले असं म्हणतात की कुटुंब कसं असावं, तर ते म्हणतात की कुटुंबामध्ये वडील हिंदू असले पाहिजेत, तर आई मुस्लिम असली पाहिजे, तर मुलगा ईसाई असला पाहिजे, तर मुलगी जैन असली पाहिजे. महात्मा फुल्यांची जर ही कुटुंबाची व्याख्या आपण बघितली तर याला आपण कुटुंबाची वैश्विक व्याख्या असं म्हणू शकतो. आणि थोडासा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना जर डिकास्ट व्हायचं असेल, ऑनर किलिंग सारख्या समस्यांवर आपल्याला जर तोडगा भविष्यात काढायचा असेल, भविष्यात जर आपल्याला जाती अंताकडे जायचं असेल, तर आपल्या सगळ्यांना फुल्यांनी सांगितलेली ही वैश्विक कुटुंबाची जी व्याख्या आहे, या वैश्विक कुटुंबाच्या व्याख्येचा अंगीकार करावा लागेल. आणि फुल्यांचं बोट पकडून पुन्हा एकदा आपल्याला आता जातीअंताच्या दिशेने बाबासाहेबांचं कास्ट ऑफ ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हातात घेऊन जाती अंताच्या दिशेने आपल्याला अत्यंत जागृतपणे हळुवारपणे प्रवास करावा लागेल. मला असं वाटतं की मी आता इथे थांबावं. इतका वेळ तुम्ही मी जे काही इथे बोलले यामध्ये तुम्ही सहभागी झालात, तुमच्या कमेंट्स आहेत, मी वाचते इथे. काही जण मला असं वाटतं की माझ्याशी सहमत नसतीलही, काही जण सहमत आहेत, परंतु आपण सगळ्यांनी मला वेळ दिला, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते. जो काही आपला विषय आहे विश्लेषण करण्यासारखं खूप आहे. पुन्हा एकदा पुढच्या एखाद्या सेशनमध्ये आपण पुढे घेऊन जाऊयात. पण आता या प्रसंगी मी थांबतीये. पुन्हा एकदा बहुजन संघटक या पेजनं मला जे इथे पुन्हा एकदा जी संधी मिळवून दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी मला लाभलेली आहे, त्यासाठी मी सर्व पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि आपणा सर्वांची रजा घेते. पुन्हा एकदा भेटूयात आणि या विषयावर आपण आणखीन मुद्दे मांडूयात, आणखीन चर्चा करूयात. पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम.